सकाळी 1-2 ट्रिपा झाले ना मग दिवस बी चांगला जातो सगळं. Say hi. आपल्याला वर नाही जायचं. यायचंय का तुला? सो गाईज येस आम्ही चाललोय राजस्थानला आणि आता बसलोय ट्रेन मध्ये. तुम्ही माझे फोटोज मी व्लॉग टाकेपर्यंत फोटोज बघितलेले असतील. सो आम्ही चाललोय गेदर ट्रेन मध्ये. नाव आहे ह्या ट्रेनचं नाव दादर म्हण्या. दादर ट्रेन. दादर स्टेशनला पण गदर. हाय गदर. गदर आणि दादर. ओके. सो स्टे ट्यून. यशोदाकडे सांभाळलेलं देवकीकडनं तो मोठा झाला. कोण? रात्रीच नेलं. कोण? सो येस आम्ही बसलोय ट्रेन मध्ये आणि ट्रेन एक 10 मिनिटांनी अजून इथून निघेल स्टेशनवरून. मी बसलोय. अजून बरेच जण यायचे. आम्ही लवकर आलोय. तर आता आणि सकाळी लवकर उठल्यामुळे मला झोप आली आहे. सो मी आता जाणार वर आणि ग्रुप होणार. मला बोलायचं की आम्ही ट्रेन मध्ये सगळ्यांच्या पहिले बसलो. या ट्रेन मध्ये आधीच्या ट्रेन मध्ये सगळ्यांच्या पहिले नाही बसलो पण लवकर बसलो. वेळेवर बसलो असं म्हणायचंय त्याला. सो जसं मी सांगितलं आम्ही निघालो राजस्थानला. तर ही ट्रेन ती दादरवरून. त्यामुळे आम्ही आधी पुणे टू दादर आणि दादरहून बिकानेर असं निघालेलो. मध्ये आम्हाला रात्री अहमदाबादला आम्ही आमचं जेवणाचं पार्सल मागवलेलं. तर त्यात अद्वैसाठी पिझ्झा, आम्हा दोघांना रोल्स मागवलेले. त्यानंतर हे माझ्यासाठी काजू अंजीर मिल्कशेक विदाऊट शुगर आणि अमितचा चॉकलेट शेक होता आय गेस. ते खाऊन आम्ही झोपलो आणि मग हा व्हिडिओ सकाळचा आहे. काहीच ब्लॉग मध्ये बोलत नाही मी. मस्त वाटतंय. किती वाजले आम्ही? 9:15 वाजले. 9:30ला नागौर स्टेशन येईल आणि आम्ही बाहेर जाऊ. सो स्टे ट्यून. सो गाईज आम्ही आलो नागौरमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे रूमकडे. सो आवाज काहीच येत नसेल पण स्टेडियम. चलो मैं बताता हूँ आपको. चला मागते. सो इथे बिकानेरजवळ एक गाव आहे नागौर म्हणून. तर आम्ही तिथे उतरलो. तिथून आमची देवी साधारण एक 30-40 किलोमीटरवर अंतरावर आहे. त्यामुळे मग आम्ही आधी हॉटेलमध्ये गेलो. बॅग्स ठेवल्या. लाईक चेक इन केलं आणि लगेच इथे ब्रेकफास्टला आलो. इथे ब्रेकफास्ट केला आणि मग फ्रेश होऊन आम्ही देवीला जायला निघालो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. अमितनी खाली बोलवलेलं. सो आम्ही आता पटकन येतोय आणि अमितच नाही आहे इकडे. बघते मी त्याला कॉल करते. गाईज येस आम्ही निघालोय देवीला जायला आमच्या. आणि अमित गेलेला गाडी आणायला. मी आणि अद्वैत चालू आहे. तू हाय कर सगळ्यांना. सो इथं मेन रोडला अमितनी बोलवलं. गाडी आत येऊच शकत नाही आहे म्हटलं. सो आम्ही चाललो आहे. स्टे ट्यून गाईज. व्लॉग शेवटपर्यंत नक्की 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 बघा. सो येस आम्ही बसलो गाडीत. अमित आणि अद्वैत पण आहेत. तर आम्ही चाललोय देवीला. मी ना थोडंसं राजस्थानी लुक करण्याचं ट्राय
असंच देवीच्या म्हणजे मंदिरातच देवीचं स्तोत्र वाचायचं होतं, मला म्हणायचं होतं, त्यामुळे मग आम्ही असंच म्हणत बसलेलो. मला माहीत पण नाही अद्वैने कधी कॅमेरा घेतला आणि मला वाटलं की तो असंच काहीतरी टाईमपास फोटो वगैरे काढत असेल, पण त्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला, त्यामुळे मग मी हा पण ॲड केला. सो गाईज येस, आम्ही आलो आहे आमच्या देवीला. ते आहे दधिमती माता मंदिर म्हणून नागोरच्या इकडे. तर हे सुंदरसं मंदिर आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय हे. आणि आमचं दर्शन खूप छान झालं. ओटी भरायची होती मला, सो ती ओटी पण भरून झाली आणि आता आम्ही इथून निघणार आहोत. बराच वेळ झाला. खूप मस्त आहे मंदिर, तुम्हाला दाखवते. इकडे ॲक्च्युली आहे अलाउड आज फोटोज आणि हे व्हिडिओज, पण बाकीची पण लोकं आहेत त्यामुळे मी व्हिडिओ नाही केला किंवा मी फोटोज नाही काढले आत. आणि हे मस्त असं मंदिर आहे. आत्ता अजिबातच गर्दी नाही, म्हणजे कुणीच नाही आहे, आम्हीच अगदी आणि 8-10 लोक मोजून एवढे आहेत. आणि मी राजस्थानी लुक करण्याचा प्रयत्न केला, कितपत दिसतंय माहीत नाही. फोटोज मी पोस्ट केलेले असतील. माथापट्टी लावली आणि सो येस, स्टे ट्यून. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. येस, मी बांगड्या पण लास्ट टाईमच्या राजस्थानला घेतलेल्या त्या घातल्या आहेत. आणि मी तसंच राजस्थानी साडी आणि राजस्थानीच हे असं साडीचा पिनअप पण मी तसंच केलं आहे की मला असं पदर आणि हे घेता येईल असं म्हणून. सो येस, तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हो चालेल. चल चढ. सो गाईज येस, आता आम्ही देवीच्या मंदिरात जाऊन आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे फोर्टला, नागोरच्या. तर मी तुम्हाला तिथे दाखवते. सी यू. हा इकडे फोर्ट आहे आणि आम्हाला इकडे. सो हा आहे नागोर फोर्ट. रणवास आम्ही इथं तेच आहे, ते हॉटेल नाही का मी बघितलेलं ते. आई काढतोय मी ते गोल फिरतायत ते. सो गाईज येस, आम्ही आलो इकडे नागोर फोर्टला. कुणीच नाही आहे, आम्हीच आहोत. खूप मोठा दिसतोय किल्ला, म्हणजे आम्ही बरंच चालत आलो आहे आणि आता इकडे आलो आहे. मग तिकडे काढूया फोटो. हाय कर. तर मस्त आहे. एवढा सुंदर किल्ला आहे हा. वाह, दिल खुश हो गया. आणि इतकं मस्त ते आहेत एक जण, तर ते आम्हाला सगळं फोर्ट फिरवत आहेत. काय माहिती गाईड आहेत का किंवा ते काय माहिती ते काय करतात तिथे. त्यांनी पोलीस सारखे कपडे घातलेत पण. आणि हा सुंदर किल्ला आम्ही फिरतोय मस्त. वाह. कुणीच नाही आहे ह्या फोर्टवर. एवढं शांततेत कुठलाच फोर्ट मी बघितला नाही आहे की तिथे अजिबात गर्दी नाही आहे. खूप मस्त वाटते. सो हे लोक काय क्लीन करायला आले ते सांग. ते पांढरा कलर तो काढताय, आतलं पेंटिंग दिसतं. अच्छा, तर हे कुठून आलेत हे फॉरेनहून कुठून तरी, तर ते हे असं काहीतरी करतायत. खूप मस्त आहे हा फोर्ट आणि गर्दी पण नाही आहे त्यामुळे जास्त छान वाटतोय. एरवी आम्ही जे जयपूर आणि जोधपूर जयपूर जे काही फोर्ट बघितले तर तिथे बऱ्यापैकी ते नावाजलेले मे बी सिटीज असल्यामुळे तिथे बऱ्यापैकी गर्दी असते. हे ठिकाण खूप नावाजलेलं नाही त्यामुळे इथे खूप गर्दी नाही आहे. तर खूप
छान आहे, म्हणजे अगदी आम्हीच आहे आणि 2-3 लोक आहेत ते त्यांचं क्लीन करतायत फोर्ट. तर आणि आम्हाला जे सांगताय ते पण आम्ही तिथे काय की नाही, आमचं काहीच बोलणं नाही झालं आहे, पण ते आम्हाला सगळं मस्त आनंदाने फिरवत आहे, नंतर कळेल. सो ते गाईड असं नाही, पण त्यांनी छान आनंदाने फोर्ट दाखवला. पैसे पण नाही म्हणाली फीज, पण तरी अमितने दिले त्यांना थोडेफार. आणि का तर त्यांनी आमचे खूप छान छान फोटोज पण काढून दिलेले, जे तुम्ही ऑलरेडी माझ्या इन्स्टाला बघितले असतील. नाही ओढता येणार राजा. सो गाईज आम्ही फोर्टवरून आलो आणि जेवायला गेलेलो. मला खूप भूक लागलेली. आम्ही जेवायला गेलेलो आणि जेवण करून मी तर एवढी थकली की मला आता झोप आली आहे. त्यामुळे मी म्हणजे झोपलीच आहे मी ऑलमोस्ट. सो येस, तुम्हाला सगळ्यांना उद्या भेटते. स्टे ट्यून. गाईज मी तुम्हाला म्हणली की ह्यांचं वेगळंच काहीतरी चालू असतं माझ्या ब्लॉगमध्ये. सो आम्ही जाऊ. मी जेव्हा तुम्हाला म्हणले की मी आता झोपतीये, अमित खाली आला आणि मला म्हणलं की नाही चलू तर खाली, हे कर ते कर. मला खाली घेऊन आला, मला उठायला लागलं, मी खाली आली. मला खूप झोप आली आहे. लेट्स सी, एक चक्कर मारतो आणि मग रूमवर गेला. खूप थंडी आहे, बापरे खूपच थंडी आहे. अमित मी हे एव्हरीवन. सो आमची सकाळ झाली आहे आणि आता आम्ही आम्हाला चेकआउट करायचं आहे आज. तर आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. ब्रेकफास्ट करून निघायचं असं, कारण आमची ट्रेन आहे बिकानेरला जायला. लिफ्ट बंद आहे, चालत जायला लागेल. चलो. सो हॅलो गाईज, आम्ही केलं इथून चेकआउट आणि आता आम्ही चाललो आहे बिकानेरला. बिकानेरला आम्ही जाणार आहोत. तिथलं ट्रेन बुकिंग आहे. तर आता आम्ही इथून रिक्षा करू, स्टेशनला जाऊ अगदी चल. आणि येस, मग तुम्हाला भेटते. तर ही ट्रेन होती आमची नागोर टू बिकानेर. जी साधारण 2.5-3 तासाचं जर्नी होती. त्यानंतर मग आम्ही बिकानेरला पोहोचलो. सो या रिक्षात मध्ये काहीच नाहीये आणि जाता जाताच लंच करून जाऊ म्हणजे, कारण आमचा जो पॅलेस होता तर तो जरा सिटीच्या बाहेर होता. त्यामुळे मग आम्ही जवळपासच आधी लंच केला आणि नंतर मग चेक इन केलं. अरे नाही बोलू शकत आपण, कारण गाणी चालू आहेत, कॉपीराईट येईल म्हणून. मी पण नाही बोलले ते म्हणूनच. सो गाईज, आमचं झालं आहे जेवण इकडे बिकानेरला सात्विक रेस्टॉरंटला. अँड समोर रिक्षा विचार. आता आम्ही चाललो आहे हॉटेलला. कुठे रे? द आर्क. जाऊया ना. गाईज, आम्ही आलो आहे वेस्टा पॅलेस बिकानेरला. आम्ही तिकडे फॉर्मॅलिटीज करतो आहे चेक इनच्या. नाही, वेलकम ड्रिंक पितो आहे. वेलकम ड्रिंक मला दिलो, मी नाही पिऊ शकले बिकॉज ऑफ शुगर. आणि स्टे ट्यून. सो यानंतर परत आम्ही चेक इन केलं. चेक इन केल्यानंतर मला थोडेसे फोटोज काढायचे होते. ते मी फोटोज काढले. थोडा वेळ आराम केला, साधारण 1-1.5 तास. आणि नंतर मग आम्ही बाहेर पडलो. जे आम्हाला पडायचं होतं, मेन मोटिव्ह होता की जे मला शॉपिंगला जायचं होतं. हॅलो गाईज, आम्ही चाललो आहे शॉपिंगला इकडे बिकानेरच्या मार्केटमध्ये. तर मला शॉपिंग करायची आहे. पण काय होतं ना, जेव्हाही आपण ठरवतो की शॉपिंग करायची तेव्हा काहीतरी होतं आणि शॉपिंग होत नाही. पण लेट्स सी, मला तर करायची आहे. त्यामुळे बघूया मी काय शॉपिंग करते, तुम्हाला नक्की दाखवेन. काल आमच्या हातात तुम्हाला दिसत होतं ना लाल लाल, तर आम्ही काल देवीला जाऊन आलो. तुम्ही आईचे
फोटो बघितलेच असाल. बाय बाय. व्लॉगर आहे माझा मुलगा पण माझ्यासारखा. सो गाईस आम्ही आलोय शॉपिंगला. अमितचा कॉल चालू आहे, तो कॉलवर आहे. अजूबाई पुढे फारच चाललाय आणि काय माहीत नाही आहे कुठे जायचं. मी असं रॅन्डम शॉपिंग करणार आहे. सो लेट्स सी कुठे काय मिळतंय. सो गाईज, अरे बापरे माझे केस कसं झाले. आम्ही आलोय. हॅलो गाईज. काय बघा हा कचरा म्हणतोय पण मी खूप 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 शॉपिंग केली आहे आणि मला खूप मज्जा आली आहे. मला जे पाहिजे जसं पाहिजे तसं सगळं मिळालं. इकडेच का रे. तर मला जे पाहिजे जसं पाहिजे तसं सगळं मिळालं आहे, त्यामुळे मी खुश आहे. तुम्हाला मी शॉपिंग दाखवते. आत्ता काय माहिती, आता नाही, उद्या वगैरे दाखवते. हे काढून आणते मी पण शॉपिंग. पाणी आले बघून येते. सो गाईज खूप रूम थंड, म्हणजे आम्हाला थंडी वाजते. रूम थंड नाही झाली त्यामुळे आम्ही हा हीटर लावलाय. अदू हीटर समोर थांबलाय. मला बोलायचं. बोल ना, तू तुझ्यावरच आहे कॅमेरा. आईनी तुम्हाला स्विमिंग पूल मधला एक फोटो घेतलाय. तुम्ही तो ना, हे बघा स्विमिंग पूल मध्ये पाणी नाहीये पण ते स्वच्छ झालं. माझा मुलगा माझ्यासारखाच कंप्लेंट बॉक्स आहे. मी मध्येच आवाज थांबला माझा, मग उचके येत आहेत. सरक पटकन, मला थंड, मला गरम होऊ दे. खूप भारी वाटते रे तुम्हाला इथं. सो गाईज आम्ही आलोय डिनरला रेस्टॉरंटमध्ये इथल्याच. खायचं तुम्हाला पहिले नाही म्हणलं की बोल असं. सो गाईज ही माझी सगळी शॉपिंग. या ओढण्या घेतल्या मी गिफ्टिंगसाठी 2. ही एक आणि ही दुसरी पिंक शेडमध्ये. हा एक हे ड्रेस मटेरियल आहे. हा एक घेतला आणि ही साडी, हा पण एक ड्रेसच आहे येल्लो कलरचा. हा एक घेतला. हे मटेरियल आहे शिवायला लागणार आहे. आणि या साड्या घेतल्यात 4. सो मला आत्तापर्यंत तर, म्हणजे मी आता ही शॉपिंग केली. सो तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. आणि मग मी ते इथून या साड्या मी लाभूजिका कटला म्हणून इकडे बिकानेरमध्ये शॉप आहे तिथून घेतलं. आणि हे ड्रेसेस आणि ह्या ओढण्या खजेंची मार्केटमधून घेतलं. ओ सॉरी मनू, अदू कलरिंग करतो इकडे. आणि हे मग मी खजेंची मार्केटमधून ड्रेस आणि या ओढण्या घेतल्या आहेत. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता मी उठलोय आणि ब्रेकफास्टला चाललोय. ब्रेकफास्टमध्ये बघू काय काय मी तुम्हाला दाखवते. मस्त वाटते हे, सुंदर आहे. पोपटांचे आवाज येत आहेत, चिमण्यांचे आवाज येत आहेत. मस्त आहे खूप. सॉरी. इथे आहे हलवा, इथे आहे सांबार, इडली सांबार. म्हणे इडली घेणार. इडलीची चटणी, 2 चटणी. इथे आहे भाजी आणि पराठा. इथे आहे शेवया उपमा. इथे आहे बेक्ड बीन्स. हे बघ बीन्स आणि काय माहिती काय, पॅनकेक आणि पोटॅटो. हो अमित. हे बघ इथे कलिंगड, पपई आणि इथे ज्यूस आहे पपईचा. इथे स्प्राउट्स, केळी, केक, कपकेक. इथे एक भुर्जी पण आहे आणि बॉइल्ड एग पण आहे. इथे कॉर्नफ्लेक्स, चोकोज. हे काय, ऑरेंज फ्लेवरचं जॅम सारखं आहे मला. हे बघ पिकल आहे. नाही हे काय, हां हे पिकल आहे. आणि हे काय, हे तूप आहे. हे बटर आहे, जॅम आहे, हॉट मिल्क आहे.
इथे टोस्ट तुला करायचा आहे का ब्रेड ग्रिल करायचं असेल तर ते बस. आणि इथे प्लेट्स आहेत. आता सो गाईज मी आलेले इकडे रिसॉर्टच्या इथे फोटो काढायला. रिसॉर्ट पॅलेसच्या इकडे फोटो काढायला. माझे फोटो झालेत काढून आणि आमचा ब्रेकफास्ट पण झाला आहे. ब्रेकफास्ट करून मी फोटो काढले. बॅग माझी पॅक आहे, अमितची करायची. तर मग ते झालं की आम्ही निघणार आहोत आणि खूप मजा येते. हा पॅलेस पण खूप छान आहे. वेस्टा बिकानेर पॅलेस म्हणून आहे, खूप छान आहे. तर येस खूप सुंदर आहे. मी आता आत चालली आहे. अमित आणि अद्वैत चेस खेळत आहे. मी माझे फोटो असे ट्रायपॉड लावूनच काढत होते आणि भरपूर फोटो काढले. ते मी ना हा व्लॉग टाकेपर्यंत ते माझ्या इन्स्टा पेजला मी अपलोड करून झालेले असते. तर हे दोघं चेस खेळत आहेत, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी फोटो काढायला गेलेली, हे लोक इकडे चेस खेळत आहेत. सो गाईज येस आम्ही आता इथून करणार आहोत चेकआउट. अद्वैत टी व्ही बघतो. तर आम्ही इथून करणार आहोत चेकआउट आणि अमित गेला आहे फॉर्मॅलिटीज करायला चेकआउटच्या. तोपर्यंत मी आवरून बसली आहे. आम्ही इथून निघू. आमची ट्रेन थोडी उशिरा आहे. मग आम्ही इथून जाणार लॉकर रूमला, स्टेशनला बॅग्स ठेवणार आणि मग थोडंसं अजून शॉपिंग करायचं आहे मला, तर ते करणार आणि मग तुम्हाला भेटते. सी यू सून. काहीच आम्ही करतो इकडनं चेकआउट आणि येस. सो सामान घ्यायला ते आलेत. आमची ऑटो बाहेर येऊन थांबली. सो काहीच त्यानंतर मी काहीच शूट नाही केलं. डिरेक्टली हे ट्रेनमध्ये बसल्यावरती मी हे जी काही परत शॉपिंग केलेली, कारण मध्ये आमच्याकडे फक्त 1.5 तास होता आणि अमितने मला सांगितलं 1.5 तासात एकतर तू शॉपिंग करू शकतेस किंवा जेवण करू शकतेस. मी शॉपिंग चूज केलं आणि जेवण मी म्हणलं असं चिवडा वगैरे खाऊया आपण ट्रेनमध्ये. आणि मग आम्ही वडोदराला रात्री जेवण ऑर्डर केलेलं, तिथे जेवलो. तोपर्यंत मी आमचं जेवण वगैरे येईपर्यंत साधारण रात्री अद्वय आणि अमित हे असं पेंटिंग करत बसले. जेवण केलं आणि मग आम्ही झोपलो. सो सकाळी आम्ही अराऊंड किती 8:30-9ला सुरतला होतो. आम्ही ब्रेकफास्ट सुरतला ऑर्डर केला आणि येस. वीडियो काढते. से मारना और तू बोबरा क्यों बोलती है, मुझे नहीं पता. बोलो. तू पूछती है ना. अरे क्या बोले समझ में नहीं आ रहा. बोलती है ना गोबरा. गोबरा तू बोलती है. तू कहाँ पे जा रहे हो? क्या बोल तिला रहे? थर्मल तू बोली है. तू कहाँ? क्या बोल रहे? मुझे समझ नहीं आ रहा है. समझ दस. हाँ कहाँ पे रहते हो? क्या बोलने समझ नहीं आ रहा. मेरे मम्मा से बात करो. तेरी मम्मी से बात कर. तेरी मम्मी से बात कर. आमची इथूनची पण ट्रेन तशीच होती, दादर स्टेशनवर. त्यामुळे आम्ही बिकानेर टू दादर अशी ट्रेन होती. आम्ही दादरला उतरलो आणि दादरलाच लंच करू आणि मग पुण्याला जाऊ असं ठरवलेलं, कारण आम्हाला अराऊंड 2.5-3 तासाचा गॅप होता मध्ये. त्यामुळे मग आम्ही लंच केलं आणि आमची पुढची ट्रेन होती दादर टू पुणे, जी होती वंदे भारत. त्याच्याने पुण्याला आलो. तुझं दाखव. तुझं सेम आहे का अमित? सो आमची ही ट्रेन जर्नी म्हणजे वंदे भारतमध्ये मी तरी पहिल्यांदाच बसत होते, कारण मुंबईला सहसा जाण्याचा जेव्हाही वेळ येते तर तेव्हा कार घेऊनच जातो. पण हीच वेळ होती की ट्रेननी यायचं होतं, त्यामुळे आणि मला खूप छान वाटलं. मस्त होता वंदे भारतचा एक्सपिरियन्स. रादर एवढे सगळे असे लोक पण व्हिडिओ वगैरे करत होते या ट्रेनचे. फारच भारी वाटत होतं की अरे मस्त काहीतरी, म्हणजे एक माहोल क्रिएट झाला. जेव्हा ती ट्रेन प्लॅटफॉर्मवर पण आली ना स्टेशनला, तरी पण एक असं माहोल क्रिएट झालं. सो येस, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.